431 वर्षाची परंपरा असलेली कौंडण्यपूरची पालखी पंढरपूरकडे रवाना। विदर्भाची पंढरी असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या पालखीचे अमरावतीत आगमन झाले असून काँग्रेस नेते यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे यांच्या वतीने अमरावतीच्या बियाणी चौकात पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले। दरम्यान सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या परिवाराच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले असून कौंडण्यपूर ते पंढरपूर पालखीचे या वर्षीची 431 वर्ष पूर्ण होत आहे। महाराष्ट्रातील ही सर्वात जुनी पालखी रुक्मिणीची पालखी म्हणून हिची महाराष्ट्रभर ओळख आहे। 33 दिवसांचा पायी प्रवास करून पालखी आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचणार आहे। तसेच राज्यातील पालखीची सुरुवात याच पालखीपासून होत असते ही विशेष बाब आहे। दरम्यान शेतकरी सुखावू दे आणि सीमेवरील जवान सुरक्षित राहू दे असं साकडं यशोमती ठाकूर यांनी माता रुक्मिणीला यावेळी घातलं। पुरुष मंडळींना विनंती आहे की आपण थोडं मागे सरकावं आणि ज्या महिलांना रिंगण खेळायचं आहे त्यांना कृपया खेळू द्यावं। Thank you.